श्री स्वामी समर्थ। नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनेलवरती। सर्वांचे कल्याण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते। स्वामी माऊली म्हणतात, बाळा नेहमी लक्षात ठेवा, या पृथ्वीवर असा एकही मनुष्य शोधूनही सापडणार नाही की ज्याला समस्या नाही। होय बाळा, आव्हाने जीवनाचा भाग आहे। फक्त एक मृत व्यक्ती आहे ज्याला कोणतीही आव्हाने नाहीत। त्यामुळे तुम्ही हार मानू नका। आपल्या आयुष्यात आलेल्या संकटांना, आव्हानांना स्वीकारा। तुम्ही स्वतःला तुमच्या मनात ज्या पद्धतीने इमॅजिन करतात त्याचा तुमच्या आनंदावर परिणाम होऊ शकतो। म्हणून स्वतःला एक मौल्यवान आणि सुंदर व्यक्ती आहोत असे इमॅजिन करा आणि सतत आनंदी राहा। आनंदी राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा। आनंद हा पैशानेच मिळतो हा समज चुकीचा आहे बाळा। आनंद शोधण्यासाठी किंवा आनंद घेण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी 1 रुपयाची का 1 पैशाचीही गरज पडत नाही। आहे त्या परिस्थितीत आपण आनंदी राहायला पाहिजे। बाळा, लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याच्यावर काहीच विचार करू नका। काही लोक दुःखी असतात, ते फक्त तुम्हाला वाईट वाटण्यासाठी काहीतरी बोलू शकतात। होय बाळा, वाजवी लोकांशीच नेहमी मैत्री करा जे तुम्हाला आनंद देतात। जे लोक तुमची थट्टा करतात किंवा तुमच्या आव्हानांवर हसतात त्यांच्याशी तुम्ही अजिबात मैत्री करू नका। अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात निघून गेलेलीच बरी। आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असाल तरी हार मानू नका, कारण जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आशा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा। खूप प्रार्थना करा। प्रार्थना ही एक अशी गोष्ट आहे जी तुमचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचण्यासाठी वेग धरत असते। तुम्ही नामस्मरण करा, प्रार्थना करा, देवाचे चिंतन करा। पहा, देव तुम्हाला नक्कीच पावत असतो। काही जणांचं असं म्हणणं असतं की मी एवढे देवदेव करूनही देव मला पावत नाही, पण त्यांच्या मागच्या जन्माची किंवा काहीतरी त्यांची अशी कर्मे असतात त्याचे त्यांना प्रारब्ध हे भोगावेच लागतात। होय बाळा, कर्म चांगले करा, चांगलेच फळ मिळेल। वाईट कर्म केले की त्याचे फळ सुद्धा वाईटच। माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर तुमच्या देवावरती, परमेश्वरावरती, स्वामींवरती विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हा सुंदर संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा। स्वामी माऊली म्हणतात, बाळा धोका पत्कारा। जर तुम्ही नाही पत्कारलाच नाही तर तुमच्या मनातील इच्छा या पूर्ण होणार नाहीत। त्यामुळे तुम्हाला शेवटी यश मिळेल किंवा अपयश हे शेवटी वेळ ठरवेल, पण तुम्ही आलेले संकट यांना तुम्ही सामोरे जा, आव्हानांना स्वीकारा। इतरांच्या फायद्यासाठी तुमची भूमिका कधीही बदलू नका बाळा, कारण तुमची भूमिका तुमच्यापेक्षा चांगली कोणीच निभावू शकणार नाही। तुमचं आयुष्य खूप सुंदर आहे, तुम्ही छान पद्धतीने ते जगा। होय बाळा, माझ्यावरती तू विश्वास ठेव, माझे नामस्मरण कर, माझे चिंतन कर, मी तुला कधीही एकटा सोडणार नाही। स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका। स्वप्न आणि वास्तव यात खूप फरक असते बाळा। फार पूर्वीची गोष्ट आहे, एक माणूस होता जो अत्यंत आळशी आणि गरीब होता। त्याला काहीही मेहनत, कठीण कष्ट करायचे नव्हते, पण तो श्रीमंत होण्याचे स्वप्न मात्र पाहत असे। तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असे। एके दिवशी सकाळी त्याला भिक्षा म्हणून दुधाने भरलेला एक घडा मिळाला। तो खूप प्रसन्न, आनंदी झाला आणि दुधाचा घडा घरी घेऊन गेला। त्याने दूध उखळले, थोडे प्याले आणि उरलेले एका भांड्यात ओतले। दुधाचे दह्यात रूपांतर करण्यासाठी त्याने भांड्यात थोडे दही ओतले। त्यानंतर तो झोपायला पडला। झोपताना तो दह्याच्या भांड्याचा विचार करू लागला। त्याला वाटले, सकाळी दुधाचे दही होईल, मी दही मंथन करून त्यापासून लोणी बनवीन, मग मी लोणी गरम करून त्यापासून तूप बनवीन, मग मी बाजारात जाऊन तूप विकून काही पैसे कमवेन। त्या पैशातून मी कोंबडी विकत घेईन, कोंबडी अंडी घालेल आणि त्या अंड्यातून अनेक कोंबड्यांना जन्म देतील। मग ही कोंबडी शेकडो अंडी घालतील आणि माझ्याकडे लवकरच पोल्ट्री फार्म होईल। या कल्पनेतच तो मग्न राहिला आणि झोपी गेला। थोड्या वेळाने मग त्याने विचार केला, मी सर्व कोंबड्या विकेन आणि मग काही गाई म्हशी विकत घेईन आणि दुधाची डेअरी उघडेन। शहरातील लोक माझ्याकडे दूध घेण्यासाठी येतील आणि मी लवकरच श्रीमंत होईल। मग मी श्रीमंत घरातील एका सुंदर मुलीशी लग्न करेन, मग मला एक सुंदर मुलगा होणार। जर त्याने हा खोडसाळपणा केला तर मला खूप राग येईल आणि त्याला धडा शिकवण्यासाठी मी त्याला काठीने मारेल। असा विचार करीत करीतच तो अंथरुणाच्या शेजारी पडलेली काठी उचलून मारण्याचे नाटक करू लागला। ती काठी त्या दुधाच्या भांड्यावर आदळली आणि दुधाचे भांडे फुटले। त्यामुळे सर्व दूध जमिनीवर सांडले। भांड्याचा आवाज ऐकून त्या माणसाची झोप उडाली आणि जाग आली।
सांडलेले दूध पाहून त्याने डोके धरले. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामी माऊली म्हणतात, बाळा, स्वप्न पहा, पण रिकामी स्वप्ने पाहण्याने काही होणार नाही. आपल्याला कष्ट करावे लागतील. आयुष्यात काहीही सहज साध्य होत नाही. आपले जीवन चांगले करण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील, कारण मेहनतीला पर्याय नाही. आणि तुम्ही जर मेहनत करण्यासाठी एक पाऊल उचलले तर मी तुमच्याकडे 100 पावले टाकणार तुम्हाला यशाच्या प्रगतीकडे नेण्यासाठी. तुम्ही नुसती स्वप्ने पाहत राहिल्यास आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत तर असे करून तुम्ही स्वतःची फसवणूक करत आहात. म्हणून आधी तुमचे 100% द्या ते प्रयत्नासाठी, मग यश तुमच्या पायाचे चुंबन घ्यायला नक्कीच येणार आणि ते यश मी स्वतः तुमच्यापर्यंत खेचून आणणार. कारण तुम्ही माझे प्रिय भक्त आहात, तुम्ही माझे सच्चे आहात, मी तुमच्यावरती खूप प्रेम करतो. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझे नामस्मरण कर. जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला. जग आपोआपच बदलून जाईल. माझ्या लेकरांनो, सहमत असाल तर मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप करून हा सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका. देव म्हणतात, बाळा, माणूस प्रत्येक घरात जन्म घेतो, पण माणुसकी काही घरातच जन्म घेते. त्यामुळे तू माणूस बनून जगण्यापेक्षा माणुसकी ठेवून जग. समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे बाळा. आहे त्यात तू समाधान मानायला शिक. अरे ही काहीच कामाची नाही. तू मृगजळाच्या पाठीमागे धावू नकोस बाळा. हातात आहे त्यातच तू आनंदी राहा आणि त्यातच आनंद मानायला शिक. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, यशस्वी लोक आपलं मार्ग बदलतात, ध्येय नाही. आणि अयशस्वी लोक ध्येयच बदलून टाकतात. त्यामुळे तू बघ, तुला मार्ग बदलायचा आहे की ध्येय. होय बाळा, जीवनात जर का शांती हवी असेल तर लोकांचे म्हणणे मनाला लावणे तुम्ही सोडून द्या. जिथे तुम्हाला इज्जत नाही तिथे तुम्ही परत जाऊ नका. प्रत्येकाच्या कामाला प्रत्येकाच्या वेळेला तुम्ही लगेच अवेलेबल होऊ नका. थोडासा वेळ द्या त्यांना आणि स्वतःची इमेज तुम्ही जपा. होय, संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. बाळा, मी पाहत असतो की तुझ्यात किती संयम आणि धैर्य आहे. आयुष्यात कधीच हा विचार करत बसू नकोस की कोण कसा कधी कुठे आणि का बदलला. फक्त तू हे बघ, तो तुम्हाला काय शिकून गेला. देव म्हणतात, बाळा, लोक तुला नावे ठेवतील, तुला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील. होय, पण त्यांच्याकडे तू लक्ष देऊ नकोस, मनावर नको घेऊस. ज्या वेळेस तुम्हाला कोणी वाईट बोलेल, अजून असं कोणीच नाही ज्याला सगळे चांगले बोलतात. लोक प्रत्येकाला नावत ठेवत असतात. त्यामुळे तू फक्त आपल्या कामावरती लक्ष ठेव. मी सांगितलेल्या बोधांचे तू पालन कर. माझे नामस्मरण कर, माझे चिंतन कर, माझी भक्ती कर. मी तुला तुझ्या जीवनात कशाचीही कमी पडू देणार नाही बाळा. माझे देवदूत आता तुझ्या मार्गाने येत आहेत, सुखाची आणि आनंदाची भरभराट घेऊन. फक्त तुझा माझ्यावरती विश्वास ठेव. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा स्वामींवरती विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. देव म्हणतात, बाळा, वाईट वेळ येते तेव्हा सगळ्यात चांगली गोष्ट ही असते की समजून जातं की कोण कोणाला किती तुमची काळजी आहे. आणि जे काळजीत आपल्या दुःखात सोडून जातात त्यांना तू परत आयुष्यात थारा देऊ नकोस. आणि ज्यांनी तुला दुःखात साथ दिली आहे त्यांना तू कधीही सोडू नकोस. होय बाळा, संयम ठेव. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून, संकटातून, काट्यातून जावं लागतं. बाळा, आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देते. आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचे की आलेले क्षण आनंदाने जगायचे, हे आपण ठरवायचं असतं. जीवनात जे मिळवायचे ते मिळवा. फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या ध्येयाकडे जाणारा रस्ता कधीही लोकांचे मने तोडून जाणारा नसावा किंवा कोणाचं वाईट झालेलं नसावं. आपण जो रस्ता निवडतो, आपण जो मार्ग निवडतो तो सरळ मार्गी असायला पाहिजे. त्यातून कोणाचेही नुकसान होता कामा नये. जर का तुझा मार्ग चांगला असेल बाळा तर मी तुझ्या मागे पुढे आहे. तू घाबरू नकोस. तुला यशाच्या उंच शिखरापर्यंत आम्ही स्वतः घेऊन जाणार, कारण तुझ्या पाठीशी आम्ही आहोत. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, कधी कधी सगळी नाती फक्त नावापुरतीच राहिल्यासारखी वाटतात. जेव्हा आपल्यावरती वाईट संकटे येतील तेव्हा तू लोकांकडे किंवा दुसऱ्यांचा असा खांदा शोधू नकोस जे तुझं दुःख रडून ऐकतील आणि हसून सांगतील. अशा वेळेस तू सरळ माझ्याजवळ ये. माझ्या पायाशी तू तुझं डोकं ठेव. अरे, अशा फसव्या लोकांच्या खांद्यापेक्षा माझे पाय तुला कितीही आनंदाने
तुला आनंदाचे सुखाचे मार्ग दाखवतील बाळा। तुझे सगळे निशंक आमच्या पायाशी तू ठेव आणि माझे आशीर्वाद तू प्राप्त कर। लोक तुम्हाला कसे बघतात ते महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःला कसे बघता हे जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुम्ही सतत पॉझिटिव्ह राहा, एनर्जेटिक राहा, सकारात्मक राहा। त्यामुळे तुम्हाला माझे हे आशीर्वाद रूपी संदेश रोज ऐकावे लागतील। त्यासाठी तू क्षणाचाही विलंब न करता लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबून ठेव। आणि हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे, जे तुझ्यावरती जळतात, ज्यांना तुझी प्रगती पाहवत नाही, अशा लोकांना शेअर देखील कर। स्वामी माऊली म्हणतात, बाळा आयुष्यात एकदा तरी एकट्यापणाची जाणीव होणे हे खूप गरजेचे असतं। त्या व्याकुळता अवस्थेत आपली आपल्याशी ओळख होते आणि आपण स्वतःला पाहतो। होय माझ्या लेकरा, आयुष्य ही एक परीक्षा आहे, त्यात दुःख हा प्रश्न आहे आणि आनंद हे त्याचे उत्तर आहे। जो स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक दिवस आनंदाने जगतो तोच ही परीक्षा पास होतो, कारण तो दुःख हे आनंदाने सोडवत असतो आणि आनंदी राहत असतो। जीवनात कोणाचीही किंमत कमी करू नका, कधी कोणाला तुम्ही दुखावू नका। कदाचित तुम्ही आज शक्तिशाली असाल, पण तुम्ही लक्षात ठेवा, वेळ आणि काळ तुमच्यापेक्षा अधिक बलवान आहे, शक्तिशाली आहे। त्यामुळे तुम्ही वेळेला आणि काळाला आव्हान देऊ नका। त्यांना तुम्ही सामोरे जा, पण त्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या। स्नेह एकदाच जुळतो, स्नेहाचा धागा फार नाजूक असतो। एकदा तुटला की परत जोडता येत नाही आणि जरी जोडला तरी गाठ राहते ती कायमची। फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो, बाकी सर्वांच्या गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो, त्याला जीवन म्हणतात आणि त्यातूनच आपल्याला आनंदी राहावं लागतं। होय बाळा, जरी तुझ्याकडून काही चुका झाल्या असतील तरी तुझ्या त्या चुका आता मी माफ केल्या आहेत, पण त्या चुकांची पुनरावृत्ती तू करत बसू नकोस। त्या परत केलेल्या चुका मी माफ करणार नाही, त्याची पुनरावृत्ती तू परत न करता आयुष्य चांगल्या मार्गाने जग। बाळा, स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणं, हे तू करू नकोस। जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा तुम्ही समजून घ्या की तुम्ही त्यांच्या पुढे 2 पावले आहात। माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामींचे नामस्मरण करा, स्वामींची साथ तुम्ही मिळवा। स्वामी माऊली आपली साथ कधीच सोडत नाही, कायम ती आपल्या पाठीशी असते। स्वामींच्या नामस्मरणात कधीही खंड पडू देऊ नका। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।